म्हणून एखादा कवी म्हणतो, परदेशात जर का जाऊन शिकला नसता भीम माझ्या एका पावाच्या तुकड्यावर, परदेशात जाऊन भीम माझ्या जर का शिकला नसता पावाच्या तुकड्यावर, माझ्या बांधवांनो आज तेच दिसलं नसतं तुमच्या माझ्या मुखड्यावर. बाबासाहेब पावाच्या तुकड्यावर शिकले. ज्या कॉलेजमध्ये बाबासाहेब शिकले कोलंबियाला, त्या विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकले. इतकी पदवी घेतलेला पुन्हा विद्यार्थी झालेला नाही मित्र, आणि होणारही नाही. त्याला कार्पेटवर म्हणतात, कार्पेट, लाल कार्पेट टाकतात. जो उच्च शिक्षित असतो त्याच्यावरून जातो, अजून त्याच्यावरून कोणी गेलेला नाही. सांगण्याचं एवढाच माझं तात्पर्य आहे. तथागतांचा धम्म बाबासाहेबांनी स्वीकारल्यानंतर बाबासाहेब सांगतात, माणूस म्हणून जगत असताना स्वतःच्या आयुष्यातला 1 तास वेळ आणि कष्टाचे 10 रुपये जोपर्यंत दुसऱ्या माणसावर तुम्ही खर्च करणार नाही, तोपर्यंत माणूस म्हणून या धर्तीवर राहण्याचा अधिकार तुम्हाला नाही. स्वतः जगत असताना तुम्ही दुसऱ्याला जगण्यासाठी कामाला आलं पाहिजे, देह झिजवला पाहिजे. 1972-71 पासून सुरू झालेली माझी आज जीवन कथा, जीवनपट. मी अनेक पदावर काम केलं, पण मी कधी स्वतःची जाहिरात, स्वतःची पोस्टर आणि स्वतःची कधी बॅनर लावायचं काम कधी केलं नाही. आणि मी माझ्या भावांसाठी करतो, माझ्या बहिणींसाठी करतो, त्याचा गवगवा कशाला? कोरोनाच्या काळामध्ये 5 किलो धान्य वाटलं आणि 25 बॅनर लावून जाहिरात दाखवायचंय कोणाला? आम्हाला आमचे श्रीपाल सबनीजी पोटतिडकीने तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मागे त्यांचा हेतू काय असेल? माझा समाज बाबासाहेबांच्या चाकोरीत गेला पाहिजे, माझा समाज अण्णाभाऊंच्या विचारावर गेला पाहिजे, माझा समाज फुल्यांच्या विचारावर गेला पाहिजे. याच्यासाठी ते पोटतिडकीने व्याख्यान देत असतात. विश्वासराव पाटील असतील, ते असतील, रतनलाल सोनाग्रा असतील. आम्हाला मार्गदर्शक लाभले भरपूर, पण त्याचा फायदा आपण करून घेताना कुठेतरी कमी पडतो मित्रांनो. आणि ते भरून काढण्याचं काम माझे मित्र भगवान दादा वैराट करतात. त्यांना माझ्या लाख लाख शुभेच्छा तर असतीलच, परंतु मी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बरोबरीने काम करत राहणार आहे. त्यांचं मार्गदर्शन मला लाभतंय. आणि बोलायला गेलं तर माझं नुसतं जीवन कथा जरी सांगितलं तर 4 पिक्चरची स्टोरी होऊन सुद्धा आत्मकथा लिहा. आणि तुम्हाला एक सांगतो, माझा आता 80 वर्षाचा भाऊ आहे, माझ्या दारात आहे. तीच माझी संपत्ती आहे. कारण आम्ही एका गाडीतली मुलं आहोत. मुलांनी टाकला, सुनांनी टाकला, नातवंडी टाकला, पण मी म्हणलं मी नाही टाकणार तुला, माझा बाबू आहे. हे नातं जपा. आपने तो आपने होते दोस्त, कोई किसी का नहीं होता है. आज भाऊ भावाला बोलत नाही का? तर भावाची बायको घरात आली, अरे काय झालं? ते राहू द्या ना बायांना चुली पुढे. तुम्ही भावात भाऊ एक राहा, बहिणीत बहिणी एक राहा. आईला सांभाळा. आई वडील हे दैवत आहे. पंढरपूरला जायची गरज नाही. तुमच्या घरामध्ये दैवत आहे, तिला फक्त पूजा. तुम्हाला सत्याची कमी पडत नाही. त्या माईनं 9 दिवस 9 रात्र तुम्हाला पोटात ठेवलं, नेत्राचा दिवा हाताचा पाळणा केला. त्या आईला बायको आल्यानंतर मुलगा बाहेर काढतो आणि बायको ते दोघं पाळण्यात बसून झुलतात. हे पाप तुम्हाला नक्कीच कुठं सोडणार नाही, तुम्हाला ते फेडावं लागेल. म्हणून सांगतो की आई वडिलांचा सांभाळ करा, आई वडिलांचा आशीर्वाद घ्या, भावंडांना जपा, आपल्याला आपलं म्हणा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू अण्णाभाऊंचे विचार तुम्ही स्वतः रुजवा आणि जगामध्ये पसरवण्याचं काम करा. एवढं आव्हान या ठिकाणी करतो. थांबतो. सप्रेम जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.